एक धाव आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती 4 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना शांत सुरुवात आहे, मात्र एक हादरा बसलेला आहे. तो अक्षा वृंदावन मास्टर्सला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरतोय. फील्ड सेटिंग आपण पाहिली. ऑफ साइडला 38 सर्कल वरती 5 क्षेत्ररक्षकांची रचना आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, बॅकफूट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन अशी रचना आहे. तिथे मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे आला. चेंडूवरती 1 धाव आणि धावफलकावरती पुढे स्कोअर आपण बघू शकतो 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 5 अक्षा वृंदावन मास्टर्स या संघाची. यानंतर आजच्या रात्रीतली अखेरची मॅच आम्ही अनाउन्स करतोय. के कायझन्स विरुद्ध अक्षा वृंदावन टायटन्स. दोन्ही संघ मी विनंती करतो आयोजकांना कॉल करा त्यांना. दोन्ही संघांना कॉल करा. अक्षा वृंदावन टायटन्स आणि के कायझन्स दोन्ही संघांनी आपले किट ताब्यात घ्या आणि संघनायकांनी टीम लिस्ट तयार करून बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉसला उपस्थित राहा. टीम लिस्ट तयार करून आपण टॉसला तयार राहा इनिंग ब्रेक मध्ये. दुसरं षटक सुरू होणार आहे. उमेश गोलंदाजी मार्क वरती. सुरेश आणि चेतन ही जोडी मैदानामध्ये खेळते. धावफलकावरती मात्र 5 धावा आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज चेतन स्ट्राईक एंड वरती, सुरेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि उमेशला आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर. डाव्याष्टीच्या बाहेर आहे चेंडू. वाईडची घोषणा आहे. 1 अतिरिक्त धाव. धावफलकावरती वाढ होते. धावफलक दाखवतोय तो 6 धावा. आमदार चषक मोशी प्रभाग क्रमांक 3 साठी सोसायटीच्या खेळाडूंसाठी या स्पर्धेचं खास करून आयोजन केलेलं आहे. उद्योजक सन्माननीय अनिलजी बाळा बोराटे यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही आमदार चषक 2022च्या निमित्तानं या मंचावरती मनपूर्वक स्वागत विनंती करतो. मंचावरती या. सन्माननीय अनिलजी बाळा बोराटे सरचे स्वागत. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईड आहे. उमेश गोलंदाजी मार्क वरती पहिले 2 चेंडू वाईड टाकलेले आहेत. अतिरिक्त धावा रोखणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेवढ्या धावा तुम्ही अशा प्रकारे टाकाल द्याल तेवढ्या धावा परत पाठलाग करताना बनवाव्या लागतात. आणि एक एक धाव किती महत्वाची आहे, किती जिकिरीची आहे, किती संघर्षमय याची ओळख अनेक संघांना झालेली आहे. अनेक मॅचेस शेवटच्या चेंडू पर्यंत खेळवलं गेलं, अत्यंत चुरशीने खेळवले गेलेले आहेत. आणि त्यामुळं एखादी धाव तुम्ही अतिरिक्त दिली तर ती धाव सुद्धा तुम्हाला शेवटी अडचणीत आणू शकते. अत्यंत सफाईदार खेळ करणं हे खरं तर गरजेचं आहे. इथे 1 धाव चांगला चेंडू, इथे धाव मिळाली नाही. धावफलकावरती स्थिर आहे तिथे स्कोर 7 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना फ्लाइट होती इथे. उंच टाकलेला हा चेंडू पाहायचंय, खाली येत होता. स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आपण बघू शकतो की किती चेंडू उंच टाकायचा यावरती मात्र मर्यादा नाहीये. खराब थ्रो. 2 धावा एव्हाना मिळत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचा आहे. तिथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक, परंतु धाव घेतली नाही. केवळ 2 धावा इथे मिळतात. अधिकच्या धावा अजून मिळाल्या असत्या. 2 धावा. धावफलकावरती पुढे 9 धावा. तुम्ही बघा एखाद्या गोलंदाज किती फ्लाइट द्यायची चेंडूला, यावरती कोणतंही लिमिटेशन नाहीये. तुम्हाला असं वाटलं ना की या टॉवरच्या उंचीवरती चेंडू टाकायचा आहे, तेवढ्या उंचीवरती चेंडू टाकू शकता तुम्ही. मात्र फलंदाजाच्या कमरेच्या वर आला नाही पाहिजे. यस, इतका उंच टाकू शकत नाही तुम्ही चेंडू. हा नो बॉल आहे. फलंदाजाच्या समोर चेंडूचा टप्पा पडू द्या तुमचा. तो हिच्या उंचीच्या, इमारतीच्या उंचीच्या वर चेंडू टाका तरी चालेल. फ्लाइट, किती फ्लाइट द्यायची क्रिकेटमध्ये कुठलंही लिमिटेशन नाहीये. मात्र बीमर चेंडू कधी ठरतो तो ज्यावेळेस तुम्ही कमरेच्या उंचीच्या वरती चेंडू टाकता. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतो जमिनीपासून 28 इंच उंचीवरती बेल्स आहेत. त्या बेल्सच्या उंचीच्या वरती जर चेंडू टाकत असाल तर तो नो बॉल ठरवला जातो.
नो बॉल न टाकता तुम्ही फ्लाईट देऊ शकता आणि मी गोलंदाजाचं ते कौशल्य बघितलेलं आहे. त्याने 2 वेळा फ्लाईट द्यायचा प्रयत्न केला. फ्लाईट देणं म्हणजे खरं तर एक रिस्क आहे. तिथे फलंदाजाने तो चेंडू रीड केला तर खूप मोठा फटका येतो, परंतु रीड झाला नाही तर मात्र त्या चेंडूवरती यश मिळवण्याची शक्यता सुद्धा तितक्याच जास्त असतात. त्यामुळे हा चेंडू टाकताना मी विशेष करून लेग स्पिनर ऑफ स्पिनर बघत असतो की ते फ्लाईट द्यायचा प्रयत्न करतात. या मॅच मध्ये धावफलकावरती आहेत 11 धावा. लेग स्पिनर फ्लाईट देतात, ऑफ स्पिनरला बऱ्याच वेळा फ्लाईट द्यायला अडचण येतात, पण अशाही परिस्थितीमध्ये काही ऑफ स्पिनर आपण बघितलेले की ते खूप चांगल्या प्रकारे फ्लाईट ठेवतात चेंडूला. 11 धावा, षटक क्रमांक दुसरं लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. धावा रोखण्यामध्ये यश आले उमेशला. 3 धावा अतिरिक्त दिल्या तरी देखील धावा रोखल्यात. वाह, सुंदर चेंडू होता. थोडीशी फ्लाईट गुडलाईन स्पॉट वरती चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून घेतला यष्टीरक्षकाकडे. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव टाकले तिथे उमेशनं आणि या षटकाची सांगता 6 धावा मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षा वृंदावन मास्टर्स या संघाच्या. वाईड घेतलेला आहे. पहिला चेंडू वाईड होता. गोलंदाज मोनू आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका, षटकार. 6 धावा इथे मिळत आहेत. धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा वाईड चेंडू. हे षटक अत्यंत खराब जात आहे. सुरुवातीलाच 2 वाईड, 1 षटकार. मोनू शर्मा पुन्हा एकदा वाईड. प्रचंड लांबलेलं षटक आहे. रबर जसा दोन्ही बाजूने ओढल्यावरती ताणच जातो, षटक देखील असंच वाढत जाणार आहे, ताणच जाणार आहे. 19 धावा धावफलकावरती दुसऱ्या. आता चांगला चेंडू टाकलेला आहे मोनू शर्मा. गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकतो मोनू शर्माला. तर धावफलकावरती आहेत धावा 19. हो, क्लीन बोल्ड आणि मोनू शर्माला मिळालं यश. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 3. 3 गडी बाद 19. अक्षा वृंदावन मास्टर्स. नवीन फलंदाज सखाराम परब मैदानामध्ये दाखल. सखाराम परब तथा एस परब. 51,000 रुपये या स्पर्धेमध्ये. पहिला क्रमांक, 31,000 दुसरा क्रमांक, 21,000 तिसरा क्रमांक, 11,000 चौथा क्रमांक, 7,000 पाचवा क्रमांक, 5,000 सहावा क्रमांक. 6 संघांना बक्षीस मिळणार आहेत. मात्र हे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर मला वाटतं 3 सामने किंवा 4 सामने जिंकावे लागतील. या ठिकाणी फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय संजीवजी सांगळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. या मंचावरती आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. संजीवजी सांगळे साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. अक्षा वृंदावन टायटन्स आणि के कायझन
दोन्ही संघांनी संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. के के कायझन आणि अक्षा वृंदावन मास्टर्स, अक्षा वृंदावन टायटन्स दोन्ही संघ चला, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. महेश आणि एस परब, सकाराम परब त्याने नोट डाऊन नव्हतं केलं. सखाराम, एस परब आणि महेश ही जोडी मैदानामध्ये खेळते. एका धावेबरोबर धावफलकावरती 20 धावा. षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाउ. 20 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. अक्षय वृंदावन मास्टर्स. नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. बाहेरची कट घेतल्यानंतर चेंडू थर्ड मॅनला पोहोचेल, तिथे एक धाव आणि धावफलकावरती हळूवारपणे स्कोअर पुढे पोहोचेल तो 22 धावा. 22 काय षटक संपलंय? यस, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षा वृंदावन मास्टर्स. 2 षटक शेवटची इथे शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये बघूयात अक्षा वृंदावन मास्टर्स कुठपर्यंत पोहोचतायत. संघांची संख्या निश्चित जास्त स्पर्धेला आणि त्याचमुळे 6 बक्षीस या स्पर्धेमध्ये आहे. कोणतीही प्रवेश फी नाहीये या स्पर्धेमध्ये. प्रवेशासाठी एंट्री फ्री या स्पर्धेमध्ये मिळते आणि विशेष म्हणजे फ्री एंट्रीज प्रत्येक टीमला टी शर्ट दिलेले आहेत. याबरोबरच एक चांगला फटका फाईन लेगला तिथे अडवला गेला. 1 धाव. आपण बघू शकतो एका धावेने धावफलकावरती देखील वाढ होईल. 24 धावा. 24 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. राकेश गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळायचा होता एस परबला, मात्र चेंडू एस्टॅनवरती आदळलेला नाहीये. 1 धाव मिळते. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 25 धावा. वेग थोडासा कमी राहिलेला आहे, परंतु पहिले षटक वगळता पुढची दोन्ही षटक 9 चेंडूंची षटक राहिलेली आहेत. खूप लांबलेली ही षटक आहेत. बरेचसे वाईड, एक नो बॉल आणि मला वाटते तब्बल 5 वाईड मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलेत. डाव्या यष्टीच्या बाहेर हा देखील 6वा वाईड आहे या सामन्यामध्ये. तब्बल 6 वाईड आतापर्यंत टाकलेले आहेत. ही संख्या निश्चित मोठी आहे. म्हणजे कोणत्याही फलंदाजाने, मला वाटतं एक फलंदाज चेतन वगळता कुणीही 6 धावा बनवल्या नाहीत. चेतनच्या नंतर सगळ्यात मोठी धावसंख्या जर असेल तर ती वाईडची 6. पुन्हा एकदा वाईड. 7वा वाईड या सामन्यातला. 2 वाईड टाकले होते उमेशनं, त्यानंतर मोनू शर्मानं 3 वाईड आणि राकेशचे 2 वाईड. 5 षटकांची मॅच आहे. याबरोबरच फटका खेळलाय तिथे मिड विकेट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. 2 धावांचा प्रयत्न होईल. पाहिजे धावाची संधी असू शकते इथे. एसटी उद्ध्वस्त केली बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. इथे बाद होईल महेश होतोय बाद. धक्का क्रमांक 4. आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी वैद्यकीय सेवा देत असलेले म्हस्के हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप म्हस्के यांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर प्रदीप म्हस्के आणि आम्ही खूप काळ क्रिकेट खेळलो. अतिशय चांगले फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. मला वाटते
2, 3, 4 या कालावधीमध्ये आम्ही खेळलेलो असेल. आज त्यानंतर वैद्यकीय सेवेमध्ये डॉक्टर आले, आम्ही मात्र क्रिकेटमध्येच राहिलो. मुळशी आणि परिसरामध्ये अतिशय चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. डॉक्टर प्रदीप म्हस्के यांचं आगमन इथे झालेलं आहे, आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 29 धावा धावफलकावरती आहेत. डॉक्टर म्हस्के यांचे पिताश्री हे खूप मोठे बैलगाडा मालक होते, त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा गाडा देखील होता. गावचं सरपंच पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. 29 राकेश षटक क्रमांक. ओहो हो, एक चांगला दमदार शॉट. अतिथी कक्षामध्ये हा षटकार खूप वेळानंतर, खरं तर चेतननं पहिला षटकार मारला होता, त्यानंतरचा दुसरा षटकार इथं धीरजच्या बॅट मधून. धीरज, त्याच्या नावात धीरज आहे, मात्र धावा घेण्याच्या संदर्भामध्ये तो खूपच उत्साहित आहे, खूप आसुसलेला आहे. त्याने अजिबात धीरज तिथे ठेवला नाही आणि पटकन 6 धावा वसूल केल्या. षटक 4 इथे संपलेले आहे धावफलकावरती. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्षा वृंदावन मास्टर्स या संघाच्या. अक्षा वृंदावन मास्टर्स वर्सेस साहिल फॉर्च्यून फेज 2 या दोन संघामध्ये मॅच आपण बघतोय. विजय शेवटचं षटक मैदानामध्ये टाकलं जाईल. विशेष म्हणजे धीरज फॉर्म मध्ये आलेला आहे. धीरज का स्ट्राईक असणं महत्वाचं आहे. परब आपण स्ट्राईक एंडला बघणार आहोत यावेळेस. आणि गोलंदाजी मार्क वरती विजय आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू, हा देखील उंच आकाशामध्ये खूप लांब आणि खूप उंच षटकार. थेट मैदानाच्या बाहेर जाईल हा चेंडू. येतोय आतमध्ये तिथे. 6 धावा. लागोपाठचा दुसरा षटकार. स्लॉग ओव्हर्स मध्ये असे मोठे फटके बघायला मिळतात. नेत्रदीपक फटके, नेत्रदीपक रोषणाई, डोळ्याचं पार न फेडणारे फटके आहेत. आणि अशी फटकेबाजी बघायची म्हटल्यानंतर तुमचे 2 डोळे सुद्धा तुम्हाला कमी पडतील. मित्राचे डोळे उसने घ्या पण बघा ही मॅच. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 41, 41 रन. धावफलकाला जी मरगळ आली होती ती झटकून टाकली या दोन्ही फलंदाजांनी. दोघांनी एक एक षटकार ठोकलेला आहे. स्ट्राईक एंड वरती यस परब, तर नॉन स्ट्राईक एंड वरती धीरज विजयचा हा चेंडू पुढ्यात टाकला. यावेळेस पाहायचंय अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, परंतु टायमिंग करता आलं नाही. इथे परबला 1 धाव मिळेल या ठिकाणी. आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 42. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्षा वृंदावन मास्टर्स. या ठिकाणी टायटन्स यानंतरची जी मॅच आपण बघणार आहोत, के कायझन वर्सेस अक्षा वृंदावन टायटन्स. अक्षा वृंदावन टायटन्सच्या खेळाडूंना विनंती, आपले टी शर्ट घेऊन जा. अक्षा वृंदावन टायटन्स आपले टी शर्ट घेऊन जा. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. 2 चेंडू संपल्यानंतर आपल्याला टॉसला यायचे. संघनायकांनी ताबडतोब या. झालंय 45 धावा. विजयचं षटक शेवटचं मला वाटतं टॉस झालेला आहे. के कायझन वर्सेस अक्षा वृंदावन टायटन्स. दरम्यान मैदानामध्ये रंगलेली मॅच. फॉर्च्यून साहिल फॉर्च्यून फेज 2 वर्सेस अक्षा वृंदावन मास्टर्स. पुन्हा एकदा चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून डीप थर्ड मॅन सीमारेषेवरती. सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 4 धावा पाठोपाठ येत आहेत. इथे आपण पाहिलं स्ट्राईक एंडला होता फलंदाज यश परब आहे. एस परब धावफलकावरती 49 धावा. 3 षटक खरं तर संपलेली होती. तोपर्यंत धावफलक निश्चित प्रकारे खूप मागे होता. जवळपास 29 धावसंख्येवरती धावफलक अडकला होता. परंतु वेगवान 20 धावा चेंडू मध्ये मिळाल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू 20 धावा मिळाल्यात. यस परब आणि त्याच्याबरोबर धीरज या दोघांनी. यस परब बाहेरची कड आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो 5वा. 5 गडी बाद. 49. विजयासाठी 50 धावांची गरज आहे साहिल फॉर्च्यून फेज 2 संघाला. माफ करा, एक बॉल अजून आहे. यस, एक बॉल आहे अजून.
नवीन फलंदाज येईल. अजून एक बॉल आहे. 49 धावा. अजून धावफलक पुढे जाऊ शकतो. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळणार आहे. झेलबादच्या संदर्भात जो नवीन नियम आयसीसीने आणलेला आहे, यापूर्वी जर झेल उडालेला असताना हवेत जर क्रॉस झाला असेल तर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंडला खेळू शकत होता. आता मात्र असं नसणार आहे. झेलबाद जरी फलंदाज झाला तरी येणारा फलंदाज हा स्ट्राईकलाच खेळणार आहे. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज नॉन स्ट्राईकलाच जाणार आहे. पूल केला चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, अडवतोय, फेकतोय. तर इथे मिळणार आहेत त्या 2 धावा. 51 धावा. 51 लॉस ऑफ 5. अक्षा वृंदावन मास्टर्स विजयासाठी साईल फॉर्च्यून फेज 2 संघाला 52 धावांची गरज आहे. 52 रिक्वायर्ड टू विन. सन्माननीय अभयजी बोराटे या अतिथींचं आगमन. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. चला मॅच सुरू होईल. 12th मॅन नाही तर क्षेत्ररक्षण करणारी टीम. अक्षा वृंदावन मास्टर्स 12th मॅन पाठवा इथे पटकन. अक्षा वृंदावन मास्टर 12th मॅन नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल आणि आपला पहिल्यापासूनचा तो रूल आहे, हे लक्षात ठेवा. ऑनलाईन स्कोर आपण करतोय आणि तिथे नाव हे महत्वाचं असतं. जर आपण 12th मॅन दिला नाही आणि जर मॅच उशिरा सुरू झाली तर त्याला पूर्ण जबाबदार आपली टीम आहे. त्यामुळे पेनल्टी आम्ही देतो, हे लक्षात ठेवा. कुठे
घ्या नाव सांगा पटकन चला. वेंकी इज द मॅन ऑन द मार्क. व्यंकटेश गोलंदाजी मार्क वरती आहे. तुम्ही इथे थांबा, बाकीच्या टीमला द्या टी शर्ट. अक्षय वृंदावनची अजून एक टीम यानंतर पाहिजे. सुरू करा, लेट्स प्ले, काही हरकत नाही. पहिला चेंडू 1 धाव या ठिकाणी मिळते आणि धाव फलकाला सुरुवात होते. 52 धावांची गरज आहे साहिल फॉर्च्यून फेज 2 संघाला जिंकण्यासाठी. वी बॉर्न टू विन, जिंकण्यासाठीच जन्म असतो आपला. प्रत्येकाचं क्षेत्र कार्यक्षेत्र वेगळं असतं, परंतु प्रत्येक ठिकाणी फक्त विजय. ओ हो, खराब चेंडू होता आणि काय समाचार घेतला चेंडूचा. इथे नो बॉल आहे आणि चेंडू काय 4-6 4 धावा, 5 धावा इथे मिळतील. सहा धावा धावफलकावरती. अशा फसलेल्या चेंडूंचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो. या 6 धावांबरोबर चांगली सुरुवात असेल व्यंकटेशच्या या षटकामध्ये. विनय आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये. विनय स्ट्राइक एंडला आहे. नवीन चेंडू, दुसरा चेंडू येतोय बघा. जुन्या बॉलवरती खेळा सुरू करा. मॅच प्लेइंग बॉल आलेला आहे. प्लेइंग बॉल मैदानामध्ये येईल. प्लेइंग बॉल अत्यंत महत्वाचा. तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अलीकडे एकाच वेळी 2 बॉल वापरतात. एक बॉल हा स्ट्रायकर अंपायर्स कडे असतो, एक बॉल स्ट्रायकर एंड अंपायर कडे असतो. दुसरा चेंडू हा देखील खराब चेंडू, मात्र फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेगला 4 धावा. पहिल्या षटकामध्ये येत आहेत 10 धावा. 10 रन ऑन बोर्ड. आक्रमक सुरुवात. अकरा धावा धावफलकावरती आहेत आणि 10 धावा धावफलकावरती, माफ करा. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या काही चेंडू मध्येच फलंदाज विनय. माफ करा, स्ट्राइक एंडला राकेश आहे. यावेळेस बॅक टू बॉलर राकेशने खेळलेला हा फटका. तिथे गोलंदाज धडपडला, मात्र चेंडू त्याने अडवला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 10 पहिलं षटक सुरू असताना. सन्माननीय सचिन दादा जाधव, सन्माननीय अमित भाऊ जाधव या दोन्ही अतिथींचं आगमन. मंचावरती उपस्थित आयोजक महापौर सन्माननीय राहुल दादा जाधव आणि सगळ्या आयोजकांकडून मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. चेंडू खेळलाय तो मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. ऐश्वर्यम हमारा सोसायटीचे चेअरमन सन्मान्य तळेकर सर यांची उपस्थिती लाभते. मनपूर्वक स्वागत करतो आम्ही मंचावर. सरचे स्वागत. सन्मान्य संतोषजी तळेकर सर यांचं आगमन झालेलं आहे. मी महापौर राहुल दादा जाधव आणि सगळे आयोजक टीम, निखिल दादा बोराडे, निलेशजी बोराडे, सागरजी हिंगणे, मंगेशजी हिंगणे, संतोष शेठ बारणे, सोनमताई जांभूळकर, मंगलताई जाधव, सारिकाताई बोराडे, सगळ्या आयोजक टीमच्या वतीने स्वागत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कमालीची मॅच आहे ही. सलामीची सुरुवात मात्र दमदार आहे. 17 धावा या षटकामध्ये धावफलकावरती आहेत. पुढे 52 धावांचं आव्हान आहे. स्कोअर निश्चित मजबूत आहे. प्रत्येक षटका पाठीमागे जवळपास तुम्हाला 10.40च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या. तिथे पहिल्या षटकामध्ये 17 धावांनी सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. इथे फलंदाज पोहोचला, रीच पर्यंत पोहोचला आणि सुंदर चेंडू ठरेल, निर्धाव ठरेल. धावफलकावरती 17 धावा. व्यंकटेशचे षटक मात्र महागडं ठरलेलं आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 24 चेंडू 35 धावा. आता 9च्या खाली आलेल्या. आस्किंग रन रेट हा 9 धावांच्याही खाली आहे.
एक प्रकारचा मानसिक प्रेशर असतो. क्रिकेटचा खेळ तुम्ही बघत असता की तुम्ही फलंदाज, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्या आघाड्यांवरती हा खेळ तुम्हाला कौशल्य दाखवावं लागतं. परंतु जिंकायचं असेल ना तर तुम्हाला प्रेशर तयार करता आला पाहिजे, तरच तुम्हाला विजय मिळवता येऊ शकतात. त्यामुळं मानसिक दृष्ट्या तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती दबाव कसा तयार करू शकता, दबाव तंत्र तुम्ही कसं वापरू शकता हे बघायचं आहे. सतरा धावा धावफलकावरती. गोलंदाजाचं नाव सांगा. 12th मॅन गायब झाले. महेश जाधव गोलंदाजी मार्कवर. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू होईल. महेश जाधवला आपण बघतोय आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल राकेश आणि विनय, दोघही आक्रमक फलंदाज आहे. विशेष म्हणजे खूप मोठे फटके त्यांनी दाखवले. राकेशने 2 चौकार, विनयनं 1 षटकार या मैदानामध्ये खेळलेला आहे. राकेश ऑन स्ट्राईक महेशचा सामना करेल. याबरोबरच स्लोवर 1 चेंडू होता. सबमरीन खाली राहिला चेंडू यावेळेस आणि अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा फसलेला आहे. निर्धाव चेंडू. धावफलकावरती 17 धावा. सुरुवात या षटकाची चांगली झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. धावा रोखणं अत्यंत महत्वाचं आहे. 4 षटकामध्ये 35 धावा रोखायच्यात. याबरोबरच हो आखूट टप्प्याचा चेंडू परफेक्ट रीड केला आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फाटवलंय. मिळतायत 6, मिळतायत 4 धावा. इथे चौकार. उंच टोले जंग फटकेबाजी इथे मैदानामध्ये आपण बघू शकतो. राकेश कडून 3रा चौकार आलेला आहे आणि धावफलक 21 वरती पोहोचलाय. 52 धावांसाठी ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. मॅच इन बिटवीन साहिल फॉर्च्यून फेज 2 वर्सेस अक्षा वृंदावन मास्टर्स या 2 बलाढ्य संघांमध्ये आपण बघू शकतो हा सामना. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यास परत एकदा उंच फटका. क्षेत्ररक्षक तिथे खाली. हो ड्रॉप द कॅच. बरेचसे झेल सुटतायत तिथे. सोपे झेल असतात खरं तर. आपण बघू शकतो धावफलकावरती 22 धावा आहेत. जीवदान इथे फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. जीवदानाच्या असे अनेक घटना आहेत इतिहासामध्ये. कान्होजी आंग्रे यांना दर्या सारंग ही उपाधी छत्रपती राजाराम महाराजांनी दिली होती. सरजा खानाने ज्यावेळेस सुवर्णदुर्गावरती हल्ला चढवला होता त्यावेळेस हल्ल्यातून बचावून ते ज्यावेळेस तिथून निसटले त्यावेळेस सरजा खानाने त्यांचा पाठलाग केला होता. शेजारच्याच गावामध्ये कावेरी नदी ओलांडून ते पुढे आले. आणि एका गावामध्ये एका मुस्लिम कुटुंबानं त्यांना आपल्या घरामध्ये आश्रय दिला. ती घटना अशी आहे की त्या मुस्लिम कुटुंबाची सून ही बाळंत झाली होती आणि अक्षरशः तिच्या बाजेवरती त्यांनी कान्होजी आंग्रे यांना झोपवलं आणि त्यांना सांगितलं की ज्यावेळेस सैनिक येतील त्यावेळेस तुम्ही त्या लहान मुलाला चिमटा घ्या म्हणजे ते रडेल. आणि झालंय तसंच. या ठिकाणी उद्योजक सन्माननीय चिंतामणी शिंदे आणि उद्योजक बाबू वाळुंजकर या दोन्ही अतिथींचं इथे आगमन झालेलं आहे. दोन्ही अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. 25 धावा धावफलकावरती आहेत. सैनिक त्या घरामध्ये आले. कोण झोपले तिथे बघितलं, सांगितलं त्याने. ते म्हणते माझी सून आहे. आणि यांनी तेवढ्यात कान्होजी आंग्रेंनी त्या मुलाला चिमटा काढला. ते रडायला लागलं आणि मग ते त्या खोलीत जास्त खोलपर्यंत आले नाही, बाहेरून निघून गेले. जीवदान मिळालं होतं कान्होजी आंग्रेंना. असे काही प्रसंग असतात इतिहासामध्ये. अनेक लोकांनी सातत्याने मदत देखील केलेली आहे स्वराज्य उभारणीमध्ये. मग ते 18 पगड जातीचे सगळे लोक होते. धावफलकावरती आपण बघू शकतो 25 धावा. या सर्वांचा सन्मान खर तर शिवराज्य स्वराज्यामध्ये होता. षटक 2 मैदानामध्ये संपलेले आहेत आणि धावफलकावरती 25 धावा. या षटकामध्ये 8 धावा मला वाटतं 8 धावा मिळालेल्या आहेत महेशच्या षटकामध्ये.
आणि जो आस्किंग रन रेट आहे तो आता मात्र परफेक्ट 9 असेल. 25 धावा धावफलकावरती विजयासाठी 3 षटक आणि 27 धावा. गोलंदाज धीरज यावेळेस उजव्याच्या बाहेर परफेक्ट वेगवान शॉट, 4 धावा. चौकार खेळला जातो. या चौकाराबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो 29 धावा. धीरजचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. महेशचं दुसरं षटक 8 धावा मिळाला होता. व्यंकटेशच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या. धीरजच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार चढवलेला आहे. ज्यावेळेस व्हेरी फर्स्ट बॉल चौकार किंवा षटकार मारला जातो त्यावेळेस गोलंदाजावरती देखील प्रेशर असतं. पुढचे चेंडू चांगलं टाकण्याची जबाबदारी असते. फलंदाजांना देखील सोपं ठरतं की या षटकामध्ये 9 धावा काढायच्या, तर पहिल्या चेंडूमध्ये 4 आलेले आहेत. एक प्रकारे मानसिक दृष्ट्या ते वरच ठरलेले असतात. याबरोबरच आपण बघू शकतो 1 धाव इथे मिळेल. लेग बाईचा इशारा तुषार बोराटे सरांचा. एका धावेबरोबर धावफलकावरती 30 धावा. एक खूप जुना खेळाडू म्हणून तुषार बोराटे यांचा परिचय आहे. आंबेगाव तालुक्यातील कारेगाव या गावाच्या माध्यमातून त्यांनी खूप क्रिकेट खेळलं सुरुवातीच्या काळात त्यांच्या बंधूंसोबत. याबरोबर ओ हो खराब चेंडू होता आणि चांगला तडाखा दिलाय त्या चेंडूवरती. हातोड्याचा प्रहार होता. सीमारेषा पार, षटकार. चौकार चौकार. सन्माननीय राहुल दादा बोराटे यांचं आगमन इथे होतंय. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सरकार ऑडिओ राहुल दादा बोराटे यांची उपस्थिती आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 34 धावा आहेत धावफलकावरती. 34 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. एकही फलंदाज इथे बाद नाहीये आणि या 3 षटकामध्ये धावांचा मोठा पाऊस पाडलेला आहे. विजयासाठी मात्र 16 धावांची माफ करा 18 धावांची गरज आहे. मोशी हॉस्पिटल्स ॲम्ब्युलन्स यांच्या माध्यमातून देखील मोशी गावामध्ये अतिशय चांगली सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. इमर्जन्सी मध्ये आपण निश्चित त्यांना कॉल करू शकता, सेवा मिळवू शकता. ॲम्ब्युलन्स हा अत्यंत परवलीचा शब्द होता काही दिवस. अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आणि त्यांनी देखील प्रत्येक गावामध्ये आमच्याकडे ॲम्ब्युलन्स खरेदी केलेले आहेत. अलीकडे मात्र कोरोनाच्या सावटातून आपण थोडेसे बाहेर पडलेलो आहोत. अजून कोरोनाचा विषाणूचा कहर सुरूच आहे, मात्र त्याची तीव्रता कमी झालेली आहे. विशेष म्हणजे डेथ रेशो हा खूप कमी झालेला आहे आणि भीती राहिली नाही. पूर्वी आपण सुरुवातीला खूप घाबरलेलो होतो, परंतु ती भीती आता नष्ट झालेली आहे. मानसिक दृष्ट्या आपण कोरोनावरती 100% विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळेच क्रिकेटच्या स्पर्धा इथे आपण घेऊ शकतो. मोकळ्या मैदानामध्ये गर्दीमध्ये. धावफलकावरती 38 धावा आहेत. लागोपाठचे 2 चौकार. या षटकामध्ये 3 चौकार आले आहेत. पुन्हा एकदा चेंडू डीप कव्हर पॉइंट. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर बाहेर आणि बाहेर 4 धावा. चौथा चौकार या षटकातला. हे सगळे चौकार या षटकामधले खेळलेले आहेत. ते फलंदाज राकेशनं चौकार चौकार चौकार. मला वाटतं राकेशनं तब्बल 6 चौकार खेळलेत. सुंदर फलंदाजी राकेश कडून. धावफलकावरती आहेत धावा 42 धावा. 10 धावांची गरज आहे केवळ जिंकण्यासाठी. मोठं आव्हान होतं, परंतु साहिल फॉर्च्यून फेज 2च्या या खेळाडूंनी हे आव्हान सोपं ठरवलेलं आहे. 10 धावांची केवळ गरज. याबरोबरच पुन्हा चेंडू उंच आणि टोले जंग षटकार. 6 धावा. षटक संपलं. या षटकामध्ये तब्बल 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये 23 धावा. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त झालेलं आहे. सामन्याचं गणित पूर्ण बिघडवून टाकलंय फलंदाजांनी. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा इथे 48 धावा. केवळ 4 धावांची गरज आहे. चारी मुंड्या चित आपण म्हणतो मराठीमध्ये हा शब्द प्रयोग आहे. चारो खाणे चित किया आहे हिंदीमध्ये म्हणू शकतो आपण. इथे सगळ्या आघाड्यांवर तो इथे साहिल फॉर्च्यून फेज 2 संघाचं यश दिसतंय. विशेषतः सलामीची जोडी राकेश आणि विनय कमालीची फलंदाजी. अखूट टप्प्याचा चेंडू इथे खेळलाय तो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मात्र धाव घेण्यासाठी फलंदाज उत्सुक नाहीयेत. फक्त चौकार आणि षटकार त्यांना मारायचेत आणि ते देखील चौकार षटकारांच्या श्रीमंतीवरती जगू शकतात. त्यांना मीठ भाकरीची आता मिरची भाकरीची गरज नाहीये. उजव्या इष्टीच्या बाहेर खूपच बाहेर वाईड इथे ठरतोय. 1 अतिरिक्त धाव. धावफलकावरती पुढे स्कोर 49 धावा.
ज्याला रोजच बासुंदी खायची सवय लागलेली आहे, त्याला रव्याची पेच कशी लागेल? एक देऊन धावा नकोच आहे, तुम्हाला फक्त षटकार आणि चौकार पाहिजे. यावेळेस पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड. धाव फलकावरती 50 धावा. इथं मेन कोर्स बाजूला राहिलेला आहे आणि चटण्याच वाढल्या जात आहेत. अजून घ्या. इथे नो बॉल आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सामना जिंकलेला आहे. मात्र 3 षटकामध्येच हा सामना जिंकलाय तो साहिल फॉर्च्यून फेज 2. मी दोन्ही संघांना विनंती करतो, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. साहिल फॉर्च्यून फेज 2 आणि अक्ष वृंदावन मास्टर्स. अक्षा वृंदावन मास्टर्स, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. साहिल फॉर्च्यून फेज 2 सन्मान स्वीकारण्यासाठी या. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. अखेरची मॅच आजच्या रात्रीतली आपण इथे कव्हर करतोय. के कायझन वर्सेस अक्ष वृंदावन टायटन्स या दोन संघामध्ये मॅच आहे. बरोबर 10:15 मॅच सुरू करायची होती. 3 मिनिटं झालेले आहेत, जास्त 10 वाजून 18 मिनिटं झालेले आहेत. दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत आणि मॅच लगेच सुरू होणार आहे. के कायझन मला वाटतं टॉस जिंकतोय. यस, या टॉसचा रिपोर्ट माझ्याकडे नाहीये. मैदानामध्ये उपस्थित होते टीम, तर मंचावरती उपस्थित होत आहेत साहिल फॉर्च्यून. अक्षा वृंदावन या संघाचा सन्मान इथं होईल. मी विनंती करेल मंचावरती सर्व आपले सन्माननीय अतिथी, आपण या टीमला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करा. सन्माननीय महापौर राहुलदादा जाधव, सन्माननीय इतर सगळे अतिथी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते अक्षा वृंदावन मास्टर्स या संघाचा सन्मान इथे संपन्न होतोय. या सामन्यातला विजेता संघ साहिल फॉर्च्यून फेज 2 या संघाचा सन्मान देखील पाहुण्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. सन्माननीय महापौर राहुलदादा जाधव आणि त्यांच्या बरोबरच इतर अतिथी देखील तिथे उपस्थित आहेत. साहिल फॉर्च्यून फेज 2 अत्यंत वेगवान विजय. दोन्ही सलामीवीरांनी नाबाद 10 गडी